चना जोर गरम, चना जोर गरम, चना जोर गरम. बुंदेलाच्या बाजारमध्ये हा आवाज ऐकताच लोक हरियाजवळ खेचून येऊ लागले. जो कोणी त्याच्या हातचे हरभरे खायचा तो त्याची तारीफ केल्याशिवाय थांबू शकत नव्हता. अरे वाह, बढिया. काय चना जोर गरम आहे. यापेक्षा चांगला हरभरा जोर गरम कुठेच नाही मिळणार भैया. अरे भाऊ, यात असं तुम्ही काय टाकता? अरे भाऊ, आमचा खानदानी मसाला. सगळा स्वाद त्या मसाल्यांचा आहे. खूप छान भाऊ, खूप छान. मला 20 रुपयाचा आणखी एक द्या. घरी घेऊन जाईल आणि आपल्या बायकोला खाऊ घालील. हो हो, ठीक आहे ठीक आहे भाऊ, ठीक आहे. हरिया चालता फिरता लोकांना हरभरा जोर गरम खाऊ घालत होता आणि त्याची खूप चांगली कमाईही होत होती. संदीप हरियाला रोज बघत असायचा आणि रोज मनातल्या मनात विचार करायचा. हा हरिया बिना ठेला आणि दुकानाचा खूप चांगला कमावतो आणि आपण एक तेलाचं दुकान टाकून बसलोय. इथे तर कुठले ग्राहकच येत नाही. असे वाटते की बुंदेलाच्या लोकांना हरभरा जोर गरम खूपच आवडतंय. हा, ते तर आहे. तर मग तुम्ही पण हरभरा जोर गरम विकता का? अरे, मी पण तोच विचार करतोय. उद्याच बाजारातून चना जोर गरम आणि मसाला घेऊन येतो. नंतर मी बघतो की कसा हा हरिया माझ्या समोर टिकतो. संदीप आणि त्याच्या बायकोला असं वाटत होतं की हरभरा जोर गरम विकणं खूप सोपं आहे. दुसऱ्या दिवशी संदीपने त्याच्या भेळच्या दुकानामध्ये हरभरा जोर गरम विकायला ठेवला आणि बाहेर हरभरा जोर गरमचा फोटोही लावला. तो फोटो पाहून एक बाई त्याच्या दुकानाकडे आली. अरे भाऊ, तुम्ही पण हरभरा जोर गरम विकायला ठेवू लागला का? हो हो ताई, वाटत असेल तर तुमच्यासाठी एक बनवू का? हा हा, बनवा. आज तुमच्याही हाताची आपण चव बघूयात. अरे, ह्यामध्ये तर काही चवच नाहीये. हे हरिया भाऊ एवढं चांगलं पण नाहीये. यानंतर खूप लोकांनी संदीपचा हरभरा जोर गरम चाखून पाहिला आणि सगळ्यांनी संदीपला हेच सांगितलं. आणि काही वेळातच हरिया फिरत फिरत तिथे पोहोचला तर सगळे लोक त्याच्याकडे आले. अरे भाऊ, मला 20 रुपयाचा द्या बरं. मला पण. ग्राहकांना त्याच्याकडे असं पळताना पाहून संदीपला अजून जलन झाली. माहित नाही या हरियाने ग्राहकांवर काय जादू केली आहे. ऐकलं नाही, त्याच्या मसाल्यांमध्ये जादू आहे. आणि मी हेही ऐकलंय की हा त्याचा खानदानी मसाला आहे. त्याचे बाबा आजोबा यांनी सांगून गेलेत. तर आता आपण काय करायचं? तुम्ही त्या मसाल्याला शिकण्याची पद्धत शिकून घ्या, तर मग सगळे ग्राहक तुमचे. अरे, पद्धत एवढी सोपी आहे का? सोपं तर नाहीये, पण माझ्याजवळ एक आयडिया आहे. मधूने संदीपच्या कानामध्ये आयडिया सांगितली आणि दोघं जण हसली. दुसऱ्या दिवशी हरियाच्या घराच्या बाहेर 15 वर्षाचा मुलगा भीक मागायला आला. त्याने हरियाचं दार वाजवलं. अरे भाऊ, मला काहीतरी खायला द्या. 3 दिवसापासून काही खाल्लं नाहीये. हरिया दयाळू होता. तो घराच्या आतमध्ये गेला आणि त्या मुलासाठी खायला घेऊन आला. त्या मुलाने घाईमध्ये जेवण केलं आणि मग हरियाने त्याला विचारलं, अरे, तू इथे एकटा काय करतोयस? तुझे आई बाबा कुठे आहेत? बाबा तर लहानपणीच वारले आणि आईचं निधन होऊन 2 महिने झाले आहेत. तेव्हापासून इकडे तिकडे कामासाठी शोधतोय. उपाशी. पण मला कोणी कामच नाही देत. अरे 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 अरे, रडू नको मुन्ना, मी आहे ना. तू माझ्याकडे काम कर. मी तुला पोट भरून जेवायला पण देईल आणि तू आमच्या सोबत इथे राहू शकतो. ठीक आहे? तुम्ही तर देव आहात. अरे 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 अरे, रडू नको. तसं तुझं नाव काय आहे? मुरली शर्मा. ठीक आहे, आजपासून तू माझ्यासोबतच राहशील. इथे तुला कसल्याच गोष्टीचा त्रास नाही होणार. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. हरियाने अनाथ मुरलीला आश्रय दिला
हरिया मुरलीला बाजारात घेऊन जायचा आणि घरातले छोटे मोठे कामही देत असायचा. हे घे, 1 किलो टमाटर घेऊन ये आणि हे 10 रुपये तूच ठेव. काही खायची इच्छा झाली तर खाऊन घेशील. धन्यवाद दादा. काही दिवसातच मुरली हरियासोबत पूर्ण मिसळला होता. हरिया प्रत्येक वेळी त्याचा मसाला स्वयंपाकघर बंद करून बनवत असायचा. पण एक दिवस मुरलीने स्वयंपाकघराच्या खिडकीतून सगळं पाहिलं. काही वेळातच मुरली हरिया जवळ आला. मी जातोय. अरे पण कुठं? ते बाजारामध्ये माझी बहीण मला मिळाली. अरे कोण? ती मधुताई. त्यांचं बाजारात भेलपुरीचं दुकान आहे. अरे तू संदीपचा साला आहेस? तर आधी का नाही सांगितलंस? आज बाजारात ताई मिळाली. तिला जेव्हा आईच्या निधनाचं कळलं तेव्हा रडायला लागली आणि मला आपल्यासोबत ठेवायला तयार झाली. आता मी तुमच्यावर बोज नाही बनणार. माझ्यावर एवढं लक्ष ठेवायला खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, चालेल मला. हरियाला समजलं होतं की काहीतरी गडबड आहे. मुरलीला मधूने पाठवलं होतं हरियाच्या मसाल्याचे राज जाणण्यासाठी. मुरली आणि मधूने तो मसाला तयार केला. एकदा खाणार तर पुन्हा पुन्हा मागणार. चना जोर गरम स्पेशल मसाल्यांसोबत. एक बनवा भैया, बघूयात तुमचे स्पेशल मसाले. हो घ्या तुम्ही. संदीपने हरभरा जोर गरम मध्ये ते मसाले मिसळून दिले. हे घ्या. मिरची मिरची मिरची, एवढी मिरची. मधूने त्या बाईला पाणी दिलं. अरे हे स्पेशल मसाले आहेत की फक्त मिरची आहे? एवढं तिखट? तुम्हाला आम्हाला मारायचं आहे का? ती बाई संदीपला आणि मधूला खूप ऐकवून गेली. संदीप आणि मधू मुरलीकडे पाहू लागले. पण मी तर सर्व काही ठीक बघितलं होतं. तेवढ्यात तिथे हरिया आला. बाळा, तू तर सर्व काही ठीक केलं होतंस, पण मी तुला चुकीचं दाखवलं. मला आधीच कळलं होतं की काहीतरी गडबड आहे, कारण तू शरीराने एवढा तंदुरुस्त होता. तूच मला सांग, एखादा गरीब एवढा तंदुरुस्त कसा असू शकतो? हा? अरे संदीप, तुला माझ्या मसाल्यांचा राज जाणायचा होता ना, ते तर मी तुला नाही सांगणार. पण हरिया समजूतदार होता. त्याने त्याचा राजच ठेवला. भिकू एका लहानशा कुटुंबात राहत असे, ज्यात त्याची बायको मधुर आणि मुलगी मीरा होती. दिवसेंदिवस तुमची मिळकत कमी होत चाललीये. तुम्हाला हा भेळेचा व्यवसाय सोडून एखादं काम शोधायला हवं. कमीत कमी आपलं पोट तरी भरेल. तुला तर माहितीच आहे की मी गेली कित्येक वर्ष भेळीची गाडी लावत आहे. आता हा व्यवसाय चालत नसेल तर मी ती गाडी बंद नाही करू शकत ना. मला खात्री आहे की काही दिवसात सगळं काही ठीक होईल आणि लोक माझ्या गाडीवरचं भेळही खायला येतील. हो हो, जेव्हापासून तुमच्या गाडीच्या बाजूला त्या रमणीकने त्याची गाडी लावली आहे, सगळे लोक त्याच्याच गाडीवर गर्दी करून उभे असतात. आता मी आणखी काय करू शकतो? मी चांगल्या सामानाने चांगली चविष्ट भेळ बनवतो. यापेक्षा जास्त काय करू? काहीही करा आणि घरी पैसे घेऊन या, नाहीतर मी मीराला घेऊन माझ्या बाबांच्या घरी जाऊन राहीन. मला इथे नाही उपाशी मारायचं. अगं असं बोलू नकोस. मी आज नक्की पैसे घेऊन येईन. भिकूने त्याचं सामान उचललं आणि त्याच्या गाडीवर निघून गेला. वाटेत तो भाजी बाजारात थांबला. दादा, मला 2 किलो बटाटे आणि 2 किलो कांदे द्या. चांगले द्या. अरे दादा, तुझी तर भेळीची गाडी आहे ना, मग चांगले कांदे बटाटे का घेतोयस? तुला तर सडलेले कांदे बटाटे पण चालतील. ते मी तुला कमी भावात पण देऊ शकतो. विचार कर. नको नको, ही भेळीची गाडी माझा व्यवसाय आहे. मी यात फसवणूक नाही करू शकत. तू मला चांगलेच बटाटे आणि कांदे दे. ठीक आहे. तेव्हाच तिथे रमणीकही आला. मला 3 किलो बटाटे आणि 3 किलो कांदे दे. चांगलेवाले नाही नाही, स्वस्तातले. मला थोडीच खायचं आहे. अहो भाऊ, पण तू तुझ्या ग्राहकांना हेच खाऊ घालणार का? ही चांगली गोष्ट नाही.
अरे काय चांगलं आणि काय वाईट हे तू मला शिकू नकोस हा. मी माझं पाहून घेईन. तू तुझ्या गाडीवर चांगल्या कांदे बटाट्यांनी भेळ बनव आणि स्वतःच खा. नाही तरी तुझ्या गाडीवर येतच कोण. भिकूचा चेहरा पडला आणि तो तिथून निघून गेला. भिकूच्या बाजूलाच रमणीक त्याची गाडी लावत असे. रमणीकची गाडी लागताच तिथे ग्राहकांची गर्दी होत असे आणि भिकूच्या गाडीवर कोणीच येत नसे. या चविष्ट भेळ खा. कांदा भेळ, बिना कांद्याची भेळ. भिकू जोर जोरात हाका मारायचा, पण तरीही त्याच्या गाडीवर कोणीच जात नसे आणि तेच रमणीकच्या गाडीवर गर्दी होत असे. अरे आधी मला दे. अरे नाही, पहिला मी आलो होतो, मला दे. सर्वांना देतो, भांडू नका. आपल्या गाडीची ही अवस्था पाहून भिकू काळजीत पडला. एवढे प्रयत्न करूनही लोक इथे येतच नाहीत. तेव्हा आता मी काय करू, तूच मार्ग दाखव. भिकू रात्री उशिरापर्यंत गाडीवर उभा राहिला, पण आजही त्याची विक्री झाली नाही. तो उदासपणे घरी परतला. आजही विक्री झालेली दिसत नाहीये. हो, आजही सगळी गर्दी रमणीकच्या गाडीवरच होती. तुम्ही तुमची भेळेची गाडी बंद करून टाका. आता तर घरात किराणा नाही. असंच चालू राहिलं तर आपण उपाशी मरू. तू काळजी करू नकोस, काहीतरी नक्कीच होईल. हीच गोष्ट तुम्ही गेल्या 6 महिन्यांपासून बोलतात. आतापर्यंत काहीच बदललं नाही. जर तुम्ही पैसे कमवून आणले नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईन मीरा सोबत. अगं मला काही दिवस तरी दे. घरात फक्त एक वेळचं धान्य आहे. जर उद्या तुम्ही पैसे आणले तर ठीक आहे, नाहीतर एकटे राहा या घरात. मी माझ्या मुलीला भुकेने कळवळताना पाहू शकत नाही. माझे बाबा आम्हा दोघींना पोसू शकतात. ठीक आहे. एका बाजूला भिकू गाडीवर धंदा होत नसल्यामुळे उदास होता आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको त्याच्या समस्या आणखी वाढवत होती. दुसऱ्या दिवशी भिकूने रोजच्या प्रमाणे भेळेची तयारी केली आणि आपल्या गाडीवर जायला निघाला. वाटेत त्याला भाजीवाल्याने हाक मारली. अरे भावा, आज कांदे बटाटे नकोत का? नाही दादा, कालचेच कांदे बटाटे आहेत. ठीक आहे. भिकू त्याच्या गाडीवर पोहोचला आणि रोजच्या प्रमाणे त्याने गाडी लावली. बाजूलाच रमणीकनेही त्याची गाडी लावली आणि रमणीकच्या गाडीवर गर्दी होऊ लागली. स्वादिष्ट भेळ या, कांदा भेळ, बिना कांद्याची भेळ, आंबट भेळ, गोड भेळ, या. त्याच्या ओरडण्याचाही काही फायदा झाला नाही. एकही ग्राहक त्याच्या गाडीवर आला नाही. तो उदास झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अरे देवा, एक कसले दिवस दाखवतो आहेस. आज जर मी घरी पैसे नाही घेऊन गेलो तर घरात खायला काहीच नाहीये आणि मधू मीराला घेऊन माहेरी निघून जाईल. कळत नाही आता काय करू. त्याच वेळी भिकूच्या दुकानावर एक म्हातारी बाई आली. काय झालं बाळा, तू का रडतोयस? आता काय सांगू आई, परिस्थितीच अशी आहे. सगळं काही चांगलं करूनही परिस्थिती बदलतच नाहीये. मी चांगलं सामान आणतो तरी ग्राहक त्या रमणीकच्या गाडीवर भेळ खातं. माझं कुटुंब तर आता भुकेने मरायची वेळ आली आहे. तू उदास होऊ नकोस. हा घे, हा जादूचा मसाला आहे. तू हा मसाला तुझ्या भेळेत टाकलास की ग्राहक तुझ्याकडे ओढले जातील आणि तुझ्या सगळ्या समस्या सुटून जातील बाळा. भिकूने त्या म्हाताऱ्या बाईच्या हातून तो जादूचा मसाला घेतला आणि ती म्हातारी बाई अदृश्य झाली. अरे, त्या कुठे गेल्या? आई, ओ आई. भिकू म्हाताऱ्या बाईला शोधत राहिला, पण ती बाई अदृश्य झाली होती. ती बाई कोण होती आणि कुठे गेली अचानक? हा मसाला खरंच जादूचा आहे का? भिकूने मसाल्याचा डबा उघडला आणि थोडासा जादूचा चाट मसाला आपल्या बटाट्यात टाकला आणि त्याने असं केल्याबरोबर सगळी गर्दी त्याच्या गाडीवर ओढली गेली. मला एक सुकी भेळ. मला आलू चाट. मला तिखट भेळ. आता देतो. भिकू ग्राहकांची मागणी पूर्ण करू लागला आणि ग्राहक वाढतच जात होते. तो एकाची मागणी पूर्ण करायचा तर दुसरा हजर
आज पहिल्यांदा भिकूकडे एवढे पैसे होते. काही तासातच त्याचं सगळं सामान संपलं आणि तिथे रमणीकच्या गाडीवर एकही ग्राहक नव्हता. रमणीक रागाने भिकूकडे पाहत होता. भिकूने त्याची गाडी बंद केली आणि तो घरी परतला. हे घे मधू, आजची कमाई. एवढे पैसे? आणि ही घे बाहुली, तुझं चॉकलेट. आई बघ, बाबांनी माझ्यासाठी चॉकलेट आणले. माझे प्रिय बाबा. एवढे पैसे कुठून आणलेत? गाडीवरून कमवून आणले आहेत. भिकूने मधूला जादूच्या मसाल्याबद्दल सांगितलं. वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. अरे, आता आपले चांगले दिवस आले आहेत. आता कधी रिकाम्या हाताने परत यावं लागणार नाही. पण तो जादूचा मसाला संपला तर? त्याचा सुद्धा उपाय आहे माझ्याकडे. भिकूने एक मसाल्याचं पोतं आणलं आणि त्याने तो जादूचा मसाला त्या पोत्यात टाकला आणि अख्खं पोतं चमकू लागलं. बाप रे! आता हा सगळा मसाला जादूचा मसाला आहे. असं आपण नेहमी जादूचा मसाला बनवत राहू. आणि एवढे पैसे रोज कमावू. दुसऱ्या दिवशी भिकू आनंदाने त्याची गाडी लावू लागला, कारण गाडी लागताच ग्राहकांची गर्दी होत असे. भिकू खूप खुश होता. काही दिवसांनी रमणीकने त्याची गाडी तिथून हलवली. आता त्या विभागात फक्त भिकूचीच गाडी होती, जिथे नेहमी ग्राहकांची गर्दी असे. आणि ही कमाल होती जादूच्या चाट मसाल्याची.